कॉमेडी विषय तर्री मारून. मराठी विनोदांच्या या भागात मी नम्रता संभेराव तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गण्या आणि मन्या एका रूम मध्ये बसलेले असतात. अचानक रूम मधले लाईट जातात. गण्या मन्याला म्हणतो, अरे लाईट गेलेत, मी एक काम करतो, मी मेणबत्ती लावतो. त्याच्यावर मन्या म्हणतो, हो तू मेणबत्ती लाव, पण मला खूप उकडतंय रे, त्या आधी पंखा लाव. तर गण्या मन्याला म्हणतो, मला वाटलंच होतं तू असं काहीतरी मूर्खासारखं बडबडणार. तर मन्या म्हणतो, का रे काय झालं? तर गण्या म्हणतो, अरे पंखा लावल्यावर मेणबत्ती नाही का विझणार? गण्या जेव्हा रेल्वे चढायला गेला तेव्हा त्याला अचानक आवाज आला, गण्या थांब, रेल्वेत चढू नको, रेल्वेचा अपघात होणार आहे. गण्या जेव्हा विमानात बसायला गेला तेव्हा पुन्हा आवाज आला, गण्या थांब, विमानात बसू नको, विमान क्रॅश होणार आहे. गण्या जेव्हा बसमध्ये चढायला गेला तेव्हा त्याला पुन्हा आवाज आला, गण्या बसमध्ये चढू नको, बस दरीत कोसळणार आहे. गण्या चिडून म्हणाला, कोणाचा आवाज आहे हा? तितक्यात पुन्हा आवाज आला, ब्रह्मदेव. तेव्हा मग गण्या ब्रह्मदेवाला म्हणाला, मी जेव्हा लग्नाला उभा होतो तेव्हा तुझा घसा बसला होता का रे? पत्निया दोन प्रकारच्या असतात. पहिल्या प्रकारची पत्नी म्हणजे जी नवऱ्यावर खूप प्रेम करते, नवऱ्याकडे काहीही कुठल्याही प्रकारची मागणी करत नाही, नवरा कितीही चिडला तरी शांत बसून राहते. आणि दुसऱ्या प्रकारची पत्नी म्हणजे जी सगळ्यांकडे. कुणीतरी गालिबला विचारलं, प्रेम लग्न आधी करायला पाहिजे की प्रेम लग्न नंतर करायला पाहिजे? त्याच्यावर गालिबने उत्तर दिलं, प्रेम कधीही कर, फक्त बायकोला कळता कामा नये. गण्या आणि मन्या एक दिवस जेवायला बसले होते. गण्याच्या चपातीवरनं अचानक उंदीर गेला. गण्या म्हणाला, आता मी नाही ही चपाती खाणार. त्यावर मन्या गण्याला म्हणाला, अरे खा रे गण्या ही चपाती, उंदराने चप्पल थोडीच घातली होती. मुलगा आपल्या आईला म्हणतो, आई आजकाल ना प्रेमाचा व्हायरस सगळीकडेच पसरत चाललाय आणि त्याची लागण ना मला पण झाली. त्याच्यावर आई मुलाला म्हणते, हरकत नाही रे बाळा, माझ्याकडे चप्पल नावाचा एक चांगला अँटीव्हायरस आहे, तो करेक्ट काम करेल. मित्रांनो, सायन्स किती बी पुढे जाऊ द्या, एका रोगावर कधीच इलाज होणार नाही. कसं तरी होतंय. ऑपरेशन थिएटरमध्ये एका पेशंटचं ऑपरेशन चालू होणार होतं. तिथे एक फुलांचा हार ठेवला होता. पेशंटने असं कुतूहलाने विचारलं की हा हार कशासाठी? त्यावर डॉक्टर म्हणतात, काय ना, आज माझं पहिलंच ऑपरेशन आहे, जर सक्सेस झालं तर हा हार मला, नाही झालं तर हा हार तुला. मुलगा आपल्या बापाला विचारतो, बाबा मला राजकारण शिकवा ना. त्याच्यावर त्याचा बाप म्हणतो, ठीक आहे, तू एक काम कर, घराच्या गच्चीवर जा आणि तिकडनं उडी मार, मी तुला पकडतो. तर मुलगा घराच्या गच्चीवर जातो, तिकडनं उडी मारतो, पण त्याचा बाप काही त्याला पकडत नाही. त्यावर मुलगा म्हणतो, काय हो पप्पा, मी एवढी उडी मारली, मला किती लागलं, तुम्ही मला का नाही पकडलं? त्यावर त्याचा बाप त्याला म्हणतो, बाळा एक गोष्ट नीट लक्षात ठेव, राजकारणात स्वतःच्या बापावर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही. एवढं समजलं की पुढचा क्लास आपण. मुलगी एका दुकानदाराला विचारते, काका असं एखादं व्हॅलेंटाईन डेचं कार्ड आहे का ज्याच्यावर असं लिहिलंय की तू माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस? त्यावर ते दुकानदार म्हणतात, हो आहे ना. त्यावरती मुलगी त्या दुकानदाराला म्हणते, ठीक आहे काका, 5 द्या. गुरुजींनी वर्गात एक गंभीर विषय छेडला. मुलांनो, T20 सध्या लय फॉर्मात सुरू आहे. समजा आपल्या परीक्षा सुद्धा या T20 सारख्या झाल्या तर काय बरं स्वरूप असेल त्याचं? कोणाला काही कल्पना? त्यावर अख्खा वर्ग शांत, चिडीत चूप, कोणाला काही सुचेना. आणि मग अचानक बंड्याने हात वर केला. वर्गात सगळ्यांना माहिती होतं की बंड्या हा अत्यंत खोडकर आणि व्रात्य मुलगा आहे. गुरुजींनी बंड्याला विचारलं, मग बंड्या सांग, तुला काय वाटतं, काय स्वरूप असलं पाहिजे? त्यावर बंड्या म्हणाला, गुरुजी परीक्षा ही 1 तास 20 मिनिटाची असायला हवी आणि दर 20 मिनिटांनी विद्यार्थ्यांना आपापसात बोलण्यासाठी 2 मिनिटाचा टाइम ऑफ असायला हवा. पहिली 30 मिनिटं हा पॉवर प्ले असला पाहिजे, ज्यामध्ये शिक्षक वर्गाबाहेर असले पाहिजे. प्रश्नपत्रिकेतला एक प्रश्न हा फ्री हिट असायला हवा, ज्याला विद्यार्थ्यांना पूर्ण मार्क मिळायला हवेत. आणि समजा कोणी पुरवणी घेतलीच तर 2 मिनिटं चिअर गर्ल्सने वर्गात येऊन आमच्यासाठी डान्स केला पाहिजे. बंड्याचे हे स्वरूप ऐकल्यानंतर वर्गातल्या सगळ्या मुलांनी बंड्याला खांद्यावर घेतलं आणि जोरजोरात नाचायला लागले. माझी विद्यार्थी मेळाव्यात शिक्षकांनी सगळ्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला की मुलांनो, तुमची या कॉलेजमधली सगळ्यात नावडती आठवण सांगा.
त्यावर एक मुलगा उठला आणि म्हणाला, मी आणि माझी बायको याच कॉलेजमध्ये एकमेकांना भेटलो. बायको एक दिवस आपल्या नवऱ्याला असं अचानक विचारते, काय हो, मी तुमच्यासाठी काही वटसावित्रीचं व्रत करत नाही, मग तुम्ही तरी पण असे इतके फिट अँड फाईन कसे हो? त्यावर नवरा म्हणतो, अगं मी व्यायाम करतो ना, म्हणून मी इतका फिट आहे. त्यावर बायको चिडून नवऱ्याला म्हणते, मला मूर्ख समजलात काय तुम्ही? हा, उगाच काहीतरी खोटं सांगू नका, खरं खरं सांगा, कोण आहे ती जी तुमच्यासाठी वटसावित्रीचं व्रत करते? जेव्हा जेव्हा मी मराठी शाळांसमोरून जाते ना, तेव्हा तेव्हा माझ्या मनात विचार येतो की मुलांना घडवता घडवता ही इमारत स्वतः मोडकळीस आली आहे. पण आता जेव्हा मी खासगी इंटरनॅशनल स्कूल समोरून जाते ना, तेव्हा माझ्या मनात विचार येतो की पालकांना मोडकळीस आणून ही इमारत उभी राहिली. अरे, ह्या रस्त्यावर बोर्ड लिहिणाऱ्यांना कुणीतरी सांगा रे, काय लिहिता तुम्ही? तुमची घरी कुणीतरी आतुरतेने वाट पाहतंय. आमचा स्पीड आपोआप वाढतो. आम्ही विचार करतो, रे कोण आलं असेल आपल्याला भेटायला? अरे पण इतकी साधी गोष्ट आहे, बायको तुमची आतुरतेने वाट पाहते असं जर लिहिलं तर आपोआप आमचा स्पीड नाही का हो कमी होणार? आपण कितीही शिकलो ना, तरी दरवाजावर पुश किंवा पुल असं लिहिलं असेल तरी 2 मिनिटं आपण थांबतो आणि विचार करतो की हा दरवाजा खेचायचा की ढकलायचा. हो ना? आहे ना तुम्हाला पण अनुभव? काठावर 5 संघटना. मी ना पुण्यात बाईक चालवत होते. माझ्या पुढे अनेक बाईक्स होत्या, पण एका स्कूटीवर एक महिला हात न दाखवता अचानक उजव्या बाजूला वळली. मी तिला थांबवलं आणि म्हटलं, काय तुम्ही इंडिकेटर तरी दाखवा, सिग्नल न देता तुम्ही असं कसं अचानक वळता? त्यावर ती बाई मला म्हणाली, 1 मिनिट, हा माझा रोजचा रस्ता आहे, तुम्ही नवीन दिसताय. एक धन्य पुणेकर. एकदा एक गावाकडचा माणूस मस्तपैकी 5 स्टार हॉटेलमध्ये गेला. त्याने चहाची ऑर्डर दिली. वेटरने त्याला गरम पाणी, टी बॅग, साखर, दूध सगळं आणून त्याच्या पुढ्यात ठेवलं. कसा बसा त्या माणसाने तो चहा केला आणि तो चहा त्याने प्यायला. पुन्हा वेटर आला. वेटरने माणसाला विचारलं, सर तुम्हाला अजून काही हवंय? त्यावर तो माणूस म्हणाला, खरं तर भजेच खायचे होते, पण तुम्ही एकदम असं कढई, तेल, कांदे, बटाटे सगळंच आणून द्याल म्हणून म्हटलं राहू दे बाबा. एका बायकोने आपल्या नवऱ्याला फोन केला आणि त्याला विचारलं, काय हो, कुठे आहात तुम्ही? त्यावर नवरा म्हणाला, काही नाही गो, माझा ऍक्सिडेंट झालाय आणि मी आता हॉस्पिटलला चाललोय. त्यावर बायको म्हणाली, बरं ते सगळं ठीक आहे, डबा तेवढा वाकडा होऊ देऊ नका, कारण वरण सांडेल ना म्हणून. शिक्षकांनी वर्गात सगळ्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला, काय रे, तुमच्यापैकी कोणाकोणाला स्वर्गात जायचंय? सगळ्या विद्यार्थ्यांनी हात वर केला, फक्त चिंगीने हात नाही वर केला. तर शिक्षकांनी विचारलं, काय झालं चिंगी, तू का नाही बाळा हात वर केला? त्यावर चिंगी म्हणाली, आईने सांगितलंय की शाळा सुटल्यावर डायरेक्ट घरी यायचं, नाहीतर तंगड मोडून ठेवीन.